पन्नास किचन कुक चॅनलवर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। गणपती बाप्पा येत आहेत। गणपती बाप्पाचा आवडीचा पदार्थ म्हणजेच मोदक। तर मोदकाचे प्रकार दोन प्रकारचे मोदक असतात, एक तळणीचे मोदक आणि एक उकडीचे मोदक। तर आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। चला तर मग वेळ न वाया घालता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया। एक वाटी ओल्या नारळाचा खीस घेतलेला आहे खिसून। हे आहे वेलची पावडर, तांदळाचे पीठ, ड्राय फ्रूट्स, एक वाटी गूळ। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण तूप घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण काय करायचं, कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तूप टाकून आपले खोबर भाजून घ्यायचे आहे। एक चमचा तूप टाकत आहे। तूप आपलं गरम झाले त्यामध्ये आपण खोबऱ्याची खीस टाकून घ्यायचं। खोबऱ्याला जास्त भाजायचं नाही, थोडंसं आपण त्याचा ओला आतमध्ये जे मॉइश्चर असतं ना खोबऱ्यामधलं ते आपल्याला थोडंसं कमी करून घ्यायचं। याला जास्त भाजायचं नाही किंवा याची चासणी बनवायची नाहीये। हे तुम्ही बघू शकता, यामधलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही याला परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। आपण याला जास्त भाजलं ना त्यामुळे काय होतं, मोदकामध्ये सारणाचं थोडंसं करप करप असं त्याची टेस्ट येते। त्यामुळे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। खोबर आपलं भाजलेलं आहे, यामध्ये आपण बारीक करून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालत आहोत। ड्रायफ्रुट्स घातल्यावर यामध्ये आपण गूळ घालायचा आहे। यामध्ये गूळ घातलेला आहे, हे बघा तुम्ही अशा प्रकारे याला परतून घ्यायचं। जास्त याला आपण याचं पाक बनवायचं नाही, याला थोडंसं आपला गूळ थोडं मेल्ट होईपर्यंत याला आपण थोडंसं खालीवरी परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपण घालणार आहोत वेलची पावडर। तुम्ही पाहू शकता, हे बघा किती छान आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे। याला काय करायचं आहे, आपल्याला आपलं सारण तयार झालेलं आहे। आपण मोदकाची उकड कशी बनवायची ते आपण बघायचं आहे। चला तर मग सारण तयार झालेलं आहे। उकड काढण्यासाठी आपण पातेलं गॅसवरती ठेवणार आहोत। यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा तूप घालणार आहोत। पाणी गरम झाले, यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे। तूप घातल्यामुळे काय होतं, मोदक हे मऊ बनतात आणि खायलाही खूप छान लागतात। थोडं थोडं करून आपण यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे। पीठ घालते वेळेला हलवतच राहायचं, जास्त करून याला गुठळ्या झाल्या ना आपले पीठ आपलं व्यवस्थित होत नाही। त्यामुळे आपण याला गुठळ्या न होऊ देता आपल्याला पीठ असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपलं उकड ही तयार झालेली आहे। कणिक हे एका प्लेटामध्ये बारीक काढून घेऊन त्याला हाताने व्यवस्थित अशी मळून घ्यायचं आहे। कणिक हे मळून आपलं झालेलं आहे। मोदक करून घेण्यासाठी मी यामध्ये पातेल्यामध्ये पाणी घालायचे।
चाळणीला तूप लावून घेत आहोत. अशा प्रकारे चाळणीला तूप लावायचं आहे. खाली आपले मोदक चिटकले जाणार नाहीत, त्यामुळे आपण याला तेल लावून घ्यायचं. यामध्ये मी केळीची पाने टाकत आहे, ठेवत आहे. मोदक होण्यासाठी मी हे मोदकाचा साचा घेतलेला आहे. यामध्ये आपण तेल लावून घ्यायचं आहे याला अशा प्रकारे. यामध्ये थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचे. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये पीठ घालायचे व्यवस्थित अशा प्रकारे आपण याला पीठ भरलेलं यामध्ये आपण सारण घालून घ्यायचे. यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण याला सारण भरून यावर थोडंसं पिठाचा गोळा लावून असं कव्हर करून घ्यायचं आहे. पाहू शकता बघा आपले मोदक किती छान झालेले आहेत असे. अशाच प्रकारे मी दुसराही मोदक भरून घेत आहे. हे पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे खूप सोपं आहे. तुम्हाला जर हाताने येत नसेल आणि वेळ जर कमी असेल, तुम्ही हे साच्याचा वापर करून तुम्ही खूप छान मोदक बनवू शकता. हे पाहू शकता तुम्ही बघा किती छान आपला मोदक हा तयार झालेला आहे. अशा प्रकारे याला किती छान कळा आलेलं. अशा प्रकारे आपले मोदक तयार आहे. अशाच प्रकारे मी बाकीचे मोदक हे बनवून घेणार आहे. सारण भरते वेळा आपल्या हाताला पीठ चिटकू नये म्हणून यामुळे आपण तुपामध्ये किंवा तेलामध्ये आपले हात बुडवून याला आपण सारण भरून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपले मोदक तयार झाले. तेला आपण उकडून घेणार आहोत. पाण्याला चांगले उकळलेले आपण यामध्ये मोदक ठेवायचे आहे. उकडण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याला आपण 10 मिनिट वाफवून घ्यायचं. उकडण्यासाठी याला 10 मिनिट लागतात. वाफ बाहेर जाऊ नये म्हणून यावरती आपण पिठाने याला कव्हर करून घ्यायचं. अशा प्रकारे आपण इथे पीठ लावून घ्यायचं. पीठ लावते.